माझं कसं झालंय माहितीये का, देवाला वाटतंय मी तरी काहीतरी करण, मला वाटतं की देव तरी काहीतरी करण, काहीतरी चमत्कार करण, याच्यामध्येच पूर्ण आयुष्य चाललंय. सकाळी लवकर उठा, स्वयंपाक करा, परत दुपारी स्वयंपाक करा, संध्याकाळी स्वयंपाक करा, नुसती भांडी घासा, सकाळ दुपार संध्याकाळ दुपार, निम्या रात्रीला पण भांडी घासायला लागतात. म्हणजे काय नको नको झाले, आता काय करावंच काय. आणि याच्यामध्ये वाटतं की कुठेतरी जॉब करावं, काहीतरी करावं, पण याच्यामध्येच आयुष्य चाललंय की देव काहीतरी चमत्कार करेल, पण देवाला वाटतंय मी तरी काहीतरी करू. आता मी काय करू, युट्यूब एवढं करते, इंस्टाग्राम एवढं करते, पण कुठून सक्सेस काहीच भेटणार. तुम्ही लाईक करत नाही, तुम्ही फॉलो करत नाही, तुम्ही कमेंट करत नाही, काय मला सक्सेस कसं भेटणार. जाऊ द्या, माझं मी काय काम सोडणार आहे, मी 100% माझा देणार. सक्सेस भेटो किंवा नाही भेटो, एक ना एक दिवस कधीतरी सक्सेस भेटनच ना. जाऊ द्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. मी पण मजेत आहे, बाकी खाऊन पिऊन सुखी आहे, दुसरं काही टेन्शन नाही, कशाचा लोड घेत नाही, जास्त काही लोड घेत नाही. पहिल्यांदा भरपूर लोड घेत होते, पण डिप्रेशनमध्ये गेले होते. मग तेव्हापासून ठरवले की लोड घ्यायचाच नाही, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगायचं आणि मरायचं. शेवटी काय दुसरं काय आहे, जास्त लोड घ्यायचाच नाही. तर इथे भेंडीची भाजी केली होती आणि त्याच्यानंतर काल मी इडली केली होती. मग त्याचं थोडंसं बॅटर राहिलं होतं. मग सकाळ सकाळ म्हणलं चला इथे उत्तप्पे करून घेऊया. भैयाला पण शाळेत जायचं होतं, त्याचं पेपर आहे 10वीचं. जसं तुम्हाला माहितीच आहे की 10वीचे पेपर सुरू झालेत. मग त्याला पण छान असं गरम गरम दिलं. त्याला त्याच्यासोबत भेंडीची भाजी खायची होती. म्हणलं भेंडीची भाजी कोण खातं त्यासोबत, आणि मला चटणी करायची विसरले, कारण सकाळ सकाळ थोडं उशिरा उठले होते. त्यामुळे मग काय सकाळचं टायमिंग बिघडतं. उशिरा उठले की काहीच कामं आपली टायमाला होत नाही. मग त्याला थोडीशी भेंडीची भाजी दिली. चपात्या पण करायचे होते मला, पण म्हणलं नाश्त्यासाठी उत्तप्पा म्हणजे कोरडाच खातो ना आपण, फक्त चटणीसोबत वगैरे. पण चटणीसाठी खोबरं पण नव्हतं आणि आता किराणा पण भरणार नाही, फक्त आठवडाभरच आम्ही आहे तिथं. नंतर गावाला जाणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता उन्हाळ्याची सुट्टी लागेल. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आधीच जाणार आहेत गावाला, कारण इकडचा उन्हाळा भयानक लेवलचा असतो. म्हणजे रायगडचा पावसाळा पण भरपूर खराब, उन्हाळा पण भरपूर खराब, आणि हिवाळा तर काही विचारच नका. यावेळेचा हिवाळ्याने नको केले. म्हणजे हिवाळा पूर्ण हिवाळा गेला, एवढं डेंजर. तेवढा सर्दी झाली नाही, पण आता उन्हाळ्यात एवढी सर्दी होते की काय मापाच्या बाहेरच. काही म्हणजे हे असं उलटं कसं काय बरं आपल्यासोबत होतं तेच कळत नाही. कुणाला दोष द्यावा, देवाला दोष द्यावा की आपल्यालाच दोष द्यावा की कोणाला. आता शेंगदाण्याचे कूट टाकायला त्या शेंगदाणे नाही, कारण शेंगाच संपल्या होत्या. शेंगा आहेत पण शेंगदाणे संपले होते. मग काय इथे तसंच मी आता भाजी केली. आता कोणी काय म्हणून नाही म्हणून दुपारी निवांत शेंगा फोडणार. तर इथे अनुसाठी मग हे शेवटचं करायचं होतं, त्यामुळे छान असं भरभरून तूप टाकलं, कारण लेकराला तूप आपल्याला भेटू नाही भेटू, पण लेकराला सगळं भेटलं पाहिजे. तर मग तेच आपलं सकाळचं जे काही उठल्यापासूनचं रुटीन माझं शेअर करते. आज काय झालं दिवसभरात. अनु इथं रुसली होती, कारण तिला काहीतरी पाहिजे होतं. मग तिला हे छान असं मी गिफ्ट दिलं. गिफ्ट म्हणजे काय नाही आहे, ते लॉलीपॉप आहे, वेगळं दिसलं काहीतरी. तिला अशा वेगळ्या गोष्टी ट्राय करायला खूप जास्त आवडतात. तर इथे ना म्हणलं की चला आता चेहरा वगैरे धुऊया. ॲक्च्युली आंघोळ करणार होते, पण आज सुट्टी होती. मग रोजच म्हटलं सकाळची आंघोळ कशाला करायची ना, दुपारी करूया निवांत. ॲक्च्युली आता हे शेअर करायचं नसतं एवढं, पण ठीक आहे. मग स्क्रब वगैरे करायचं होतं चेहऱ्याला, मग त्या स्क्रब वगैरे केलं. आणि दुपारी का आंघोळ करणार आहे, कारण जे भाड्याने राहतात ना त्यांनाच कळतं की लाईट बिल वगैरे किती येते. मग दुपारी जास्त इतकं गरम पाणी होतं ना टाकीतलं की मग, आणि दुपारी तसंही गार पाणी आंघोळ करायला भारी वाटतं, पण गरम पाणी येतं वरून, त्यामुळे मग छान असं दुपारीच आंघोळ करतं. त्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं. दुपारी छान असं निवांत आंघोळ करणार, ते तर तुम्हाला दाखवतेच नंतर पैसे बघा. आता इथं लाईफचं पूर्ण झंड झाली आहे, पण पैसे असो नाही असो इथे पार्सल आपलं येणार म्हणजे येणार रोजच. आता माझं आहे मिशो क्रिएटर क्लबचं, म्हणजे मी जॉईन केलं आहे मिशोला. मी सेल करते. मला वाटते 50 ते 60 हजारचा सेल मी मिशोचा केला असेल, तेव्हाकडं मला 1000 रुपये भेटलेत. म्हणजे हे परवडते का? खरंच परवडते का? 60,000 रुपयाचं आपल्याकडून सेल करून घ्यायचं. ते म्हणजे 60,000 रुपयाचं माझ्याकडून लोकांनी घेतलं आहे प्रोडक्ट, म्हणजे माझ्या लिंक थ्रू, जे मी लिंक देते ना इंस्टाग्रामला, तर त्याच्यातून फक्त मला 1000 रुपये भेटलेत. म्हणजे मला जोकच वाटते बाबा, एवढं पैसे तुम्ही घेता आणि फक्त एवढे पैसे देता. जाऊ दे चला, एक प्रमोशनचं आलं होतं व्हिडिओ, मग तेच करायचं होतं. त्याच्यानंतर मग 2 पार्सल माझ्यासाठी मागवले होते. ह्याच्यामध्ये सेम असा स्टॉप आहे माझ्याकडे, पण तो कुठे हरवला काय, माझे कपडे जातात कुठं ना, काही समजतच नाही. आणि मला तो इतका आवडत होता ना, मग ते चला म्हणलं असंच मागूया. पण याची क्वालिटी काही एवढी चांगली आली नाही. तो आधीच होता ना, तो एक नंबर होता, पण त्याची क्वालिटी पण इतकी भारी होती ना. पण ठीक आहे, डेली यूजसाठी हा एक बेस्ट आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी लिंक देईन. रोज वापरायसाठी छान आहे. मी लगेच घालून पण दाखवलं. मधीन फक्त असं कट आहे जीन्सवर, प्लाझो जीन्सवर तर एक नंबर दिसणार आहे. मागून नॉड आहे, ॲडजस्टेबल आहे, आणि स्मॉल साईज मी मागवली आहे, एक्स्ट्रा स्मॉल, त्यामुळे मला एकदम परफेक्ट बसते एक्स्ट्रा स्मॉल. नंतर भैयासाठी चप्पल मागवली होती त्या दिवशी, आणि आजच आली आहे. म्हणजे मला वाटते सुरत वगैरे जवळ आहे इकडून, त्यामुळे लवकर माझे पार्सल येतात. तर छान आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे, पण भैयाला बसतच नाही. आणि शेवटची साईज हीच आहे 9. मग काय आता रिटर्न करावं लागेल. जाऊ दे. आता त्याला टी-शर्ट पण मागवले, ते पण त्याला आवडले नाही. त्याला माझं काहीच आवडत नाही. तर चला, इथे कपडे पण छान असे धुतले होते मग असे, जसं दाखवलं तुम्हाला. मग ते सुकायला घालत होतेच कपडे वगैरे. आता संध्याकाळचं रुटीन तुम्हाला मी सांगते.
चपात्या छान अशा टम्म फुगलेल्या चपात्या केल्या आणि जिंदगीत कुणीच केलं नाही असं काम करते. आमच्या खानदानात कुणी असं केलं नाही आहे की किचन वाटर चपाती लाटायचं. हे मला शेअर पण करायचं नव्हतं, पण आमच्या खानदानात कुणी असं केलं नाही ते काम करते मी. मग खूप ब्लॉगर लोकांना पाहिलं की किचनवर भाकरी करतात, किचनवर चपाती करतात. मग म्हणलं चला ट्राय करूया. पण काय सांगते, त्याची चपाती इतकी टम्म फुगली ना की तुम्हाला जसं दाखवलीच मी, तर कोणीच काम केलं नाही ते काम इथं मी करते ते तुम्हाला सांगत होते मी. तर इथे ना संध्याकाळ झाली होती. चपात्या लवकरच करून घेतल्या होत्या, कारण माझ्या नवऱ्याला असलं काही आवडत नाही किचनवर चपात्या वगैरे करणं. ते कांदा जरी किचनवर चिरला तरी पण इतके ओरडतात ना. खूप स्वच्छतेचा पुतळा आहे, जाऊ द्या चला त्या सोडून. प्रत्येकच नवरे असे असतील. तर इथे संध्याकाळचं छान असं आता प्रसन्न रुटीन मी शेअर करते तुमच्याला इथून पुढून. अशी संध्याकाळ असतं ना की मन इतकं प्रसन्न होतं ना. तर छान अशा इथं दिवाबत्ती वगैरे केली आहे. आणि मग माझ्या मुलीला तर दिवाबत्ती केल्याच्या नंतर असं पाया पडायला इतकं आवडतं ना. शुभम करती वगैरे तिचं पूर्ण पाठ आहे. जेव्हा ती 2 वर्षाची होती ना तेव्हापासून ती शुभम करती सगळं म्हणजे इतकं जनरल नॉलेज वगैरे पाठ होतं. पण आता थोडं विसरायला लागली आहे. रोजचं म्हणजे रोज नाही घेतलं ना मुलांचं की ते विसरायला होतं त्यांना. तिला थोडीशी भूक लागली होती, मग चला म्हणलं तिच्यासाठी काल मी म्हणजे घरीच पॉपकॉर्न बनवते मी. रोजचे रोज नाही बनवत, 2 दिवसाचे असे बनवते. रोजचे रोज संध्याकाळचं म्हणजे ती टी व्ही बघताना खाते छान असं. आणि इथं भैयाचं चाललं आहे की पप्पाची बॉडी किती झाली. कारण आता योगा नाही, त्याचं काय जिम वगैरे जिम नाही म्हणजे घरच्या घरीच आपलं काय करतो. सकाळचं उठलं की संध्याकाळचा कधी चालूच असतं त्याचं. नंतर संध्याकाळी इथं छान असं म्हणलं चला मसाला वांगा करूया. मी ना जे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून नाही का, मसाले वगैरे टाकून भरलं वांगं खूप वेळा म्हणजे आतापर्यंत तेच केलं आहे. पण असं म्हणलं चला मसाल्याचं करून बघूया टेस्ट कशी येते. मग इथे जाळी आहे माझ्याकडे अशी. त्याच्यावर कांदा, लसूण, टोमॅटो, थोडंसं अद्रक, छान असं थोडंसं नॉर्मल काळं करायचं. जास्त काळं केलं की ती पूर्ण काळी भाजी होती. मी पहिल्यांदा जास्त काळं करायची, पण आता एक ट्रिक समजली की थोडंसं नॉर्मल त्याला भाजू द्यायचं. आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करायचं. पाणी टाकायचं नाही, कारण ते ऑलरेडी त्याच्यात पाणी सुटतं भाजल्याच्या नंतर, त्यामुळे पाणी टाकायचं नाही. छान असं ते बारीक करून घ्यायचं. आणि इथं माझ्या मुलीचं चालले ओम नमः शिवाय बोलायचं. म्हणजे आज थोडी वेगळीच संध्याकाळ होती. तर थोडंसं मग भाजी चवळ कशी करते तुम्हाला दाखवते. तेल टाकलं, तेलामध्ये जिरी, मोहरी, हळद टाकायची, बेसिक मसाले जे काही माझ्याकडे मसाले होते ते 4-5 मसाले ते सगळे टाकले. आणि मग गॅस बंद केला, कारण ते थोडं जळायला लागलं होतं. मग इथे जो काही मसाला मी बारीक करून घेतला तो सगळा टाकला. गॅस परत चालू केला आणि छान असं त्याला तेल सुटूपर्यंत आपल्याला फ्राय करायचं. फ्राय म्हणजे त्याला तेल सुटूपर्यंत हलवायचं आहे. जेव्हा तेल सुटतं ना तेव्हा त्याच्यामध्ये वांगे टाकायचे. तर इथे तेल पण सुटलं होतं थोडंसं. मग वांगे टाकले आणि गरम पाणी टाकायचं. पण मला गरम पाणी करायचं इतका कंटाळा की मापाच्या बाहेर. मी गारच पाणी टाकलं, कारण गार पाणी टाकलं तरी पण मला छान अशी तरी वगैरे येते माझ्या भाजीला. तर इथे मीठ टाकलं चवीनुसार आणि गार पाणी टाकून दिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. मग लगेच भांडी घासले की काय होतं ना की नंतर भांडे जास्त पडत नाहीत. बघ इथं माझी इतकी भांडी लगेच घासून टाकते मी. आणि लगेच घासून टाकल्यामुळे कसं भांडे राहत नाही. माझं किचन बघू शकता एकदम क्लीन आहे. अनुला चॉकलेट खायची होती, मग काय ती म्हणली मला सरप्राईज येईल चॉकलेटची. मग तिला छान अशी सरप्राईज दिलं. आणि मग झाकण वगैरे ठेवून भाजीला शिजवून दिलं. मला फक्त भाकरी करायच्यात गरम थोड्या वेळाने करावं म्हणलं. थोडंसं इथं बेडरूम वगैरे सगळं आवरलं होतं. चला म्हणलं आता व्हिडिओमध्ये दाखवायचं तर थोडंफार काम करायलाच पाहिजे ना. मग ते बेडरूम पण छान असे क्लीन केली. आणि अनुच्या इथं संध्याकाळचं छान असं मज्जा करायचं काम चालू आहे. नंतर इथं टी व्ही वगैरे बंद होता, त्यामुळे मग इथं सोफा वगैरे चला म्हणलं क्लीन करावा. कारण इथं 24 तास भैयाच असतो. तो काय मला क्लीन करू देत नाही. त्याचं असतंय अस्ताव्यस्त पडलेलं, पण तो आता नव्हता म्हणून मी इथं छान असं क्लीन करायला लागले. वरती तो मनी प्लांट वगैरे थोडंसं डेकोरेट केलं आहे. कसं दिसतं नक्की सांगा. गावानं आल्याच्यानंतर जूनमध्ये एकदम छान असं डेकोरेट करणार आहे. माझ्या घरात जवळजवळ अर्ध्या ठिकाणी मनी प्लांटच दिसते, कारण एवढ्यात मी भरपूर सारे घेतले आहेत. नंतर चला म्हणजे संध्याकाळी आता मला वाटते 8:30 झाले होते, तेव्हा मी आता गरम छान असं भाकरी करायला घेतले. आता माझं हे ताट इतकं भारी दिसतंय ना की काय सांगायचं. पापड, कांदा आणि त्याच्यासोबत एकदम टेस्ट नेक्स्ट लेवलला जाते. तर इथे छान असं ताट रेडी केलं. सगळ्यांनी छान असं जेवण करून घेतलं. हे ताट तुमच्यासाठी बरं का. किचन इतकं खराब झालं की एका चुटकीमध्ये सगळं आवरून घेतलं. चला मग भेटू उद्या. लाईक करायला विसरू नका अजिबात. लाईक करा. बाय.